अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, तुम्हाला आठवतं आहे अगदी जेव्हा जेवणाची अंगत पंगत पडायची तेव्हा प्रथम हा श्लोक गायला जायचा आणि श्लोक म्हटल्यानंतरच त्या जेवणाच्या ताटासमोर पाणी सोडलं जायचं आणि नंतर ताटातील एक घास बाजूला काढून ठेवला जायचा. का? कशासाठी? आपल्या या काही प्रथा परंपरा आहेत, तर या प्रथा परंपरेपाठीमागं काहीतरी कारण हे असणारच ना. तर असंच वैज्ञानिक कारणसुद्धा आहेच. प्रत्येक प्रथा परंपरेला वैज्ञानिक कारण हे असतंच. पहा, आपले जे बुजुर्ग लोक होते ते किती हुशार होते, बुद्धिमान अगदी होते. त्यांनी ज्या सवयी चालीरीती पाडलेल्या आहेत त्या किती चांगल्या अशा आहेत, जेणेकरून पहा जेव्हा ताटात वाढलं जातं, वाढल्यानंतर त्या जेवणाच्या वासाने असंख्य जीवाणू तेथे येतात आणि या जीवाणूंपासून बचाव व्हावा म्हणून ते ताटाभोवती पाणी सोडलं जातं. पाणी सोडल्यानंतर जे आलेले जीवाणू असतात ना, ते जीवाणू पाण्यामुळे 50 ते 60% जीवाणू हे पाण्यामुळे मरतात आणि त्याच्यामुळे ते ताटाभोवती पाणी सोडलं जातं आणि एक घास बाजूला काढून ठेवला जातो, जेणेकरून ते जीवाणू परत त्या ताटापर्यंत येऊ नये म्हणून तो एक घास बाजूला काढून ठेवला जातो. आणि शास्त्रीय कारण तर आहेच, हे तर तुम्हाला माहीतच आहेत. म्हणजे आपल्या प्रथा परंपरा ज्या आहेत याच्या पाठीमागं वैज्ञानिक कारणसुद्धा तेवढं आहेच, बरोबर ना. आणि म्हणूनच काही प्रथा परंपरा आपण जोपासत असतोच ना. वडाची पूजा केली जाते, त्याचंही असंच एक वैज्ञानिक कारण आहे. वडाचं झाड हे औषधी गुणानं अगदी परिपूर्ण असतं, मोठ्या प्रमाणात ते ऑक्सिजन देत असतं आणि त्यामुळे आपण वर्षातून एकदा का होईना त्या झाडाजवळ जाणं गरजेचं आहे, म्हणजे पुरेपूर आपण ऑक्सिजन घेऊ शकू आणि किमान दिवसभराच्या त्या रहाट गाडग्यातून कामाच्या आपण बाहेर पडावं, या उद्देशानं सुद्धा अशा पद्धतीचे हे सण केलेले आहेत. आणि त्यामुळं वर्षातून आपण एकदाच त्या झाडाजवळ जातो, एरवी आपण जात नाही. आणि म्हणूनच आपण मग त्या जेव्हा फेऱ्या काढतो तेव्हा वर्षभराचा जो काही ऑक्सिजन आहे जणू काही तो आपण घेऊन येत असतो. एवढंच नव्हे तर पहा, सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालणं, सकाळी स्नान लवकर करावं, पहाटे उठावं, या काही प्रथा परंपरा सांगितलेल्या आहेत, अगदी योग्यच आहेत. सूर्याला जलाभिषेक घालावा, जेणेकरून सूर्यनमस्कार आपला तर होत असतो. सूर्याची कोवळी किरणं आपल्या अंगावर पडत असतात. नाहीतर पूर्वीच्या स्त्रिया दिवसभर घरामध्ये असायच्या, त्यांना दिवस आणि रात्र हा उजाडलेला आणि मावळलेला कळायचाच नाही, पण पाणी घालण्याच्या निमित्तानं तर का होईना त्या घरातून बाहेर यायच्या. पूर्वी बुरखा पद्धत होती, बऱ्याचशा स्त्रिया हुंबरा ओलांडून बाहेर यायच्या नाहीत, पुरुष आहेत त्याच्यामुळे, आणि त्यामुळे या निमित्तानं तर का होईना त्या स्त्रिया बाहेर यायच्या. तुळशीला पाणी घालायचं, तुळशीभोवती फेऱ्या घालायच्या आणि तुळशीला कुंकू जे असेल ते अर्पण करणं, सूर्याला जलाभिषेक घालणं, सूर्याची कोवळी किरणं येतात अंगावर, आणि अशा पद्धतीनं त्या प्रथा परंपरा आहेत. जे आपण दागिने वापरतो त्याच्या पाठीमागं सुद्धा असेच काही वैज्ञानिक कारणं आहेतच ना. मग ते टिकली लावणं आपलं असेल तर टिकली लावल्यामुळं इथले जे बिंदू असतात आपले ते ॲक्टिव्ह होत असतात. दागिने घालणे असतील याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणचे जे काही पॉईंट असतात ना ते ॲक्टिव्ह होत असतात. मग त्याच्यामुळे बांगड्या असेल, टिकली आहे, कानामध्ये घातलेला दागिनं असेल, नाकामध्ये घातलेला दागिनं असेल, केसात घातलेलं फूल असेल, फुलापासून सुद्धा स्त्रियांच्या आरोग्याला आवश्यक असणारे घटक त्या फुलापासून मिळत असतात. म्हणजे पहा, आपले जे पूर्वज होते त्यांनी ज्या काही चाली रीती आपणाला घालून दिलेल्या आहेत त्या किती आजच्या या वैज्ञानिक युगामध्ये किती महत्त्वाच्या आहेत. असं सांगतात, जेवताना नेहमी मांडी घालूनच जेवायला बसावं. पूर्वी कधीच कोणी टेबल खुर्चीचा वापर करत नव्हते, आपण वापर करतो आणि त्याच्यामुळे ते मांडी घालून
आपण जेवल्यामुळं काय होत असतं, आपलं पचन अन्नाचं व्यवस्थित होत असतं. पाणी हे नेहमी खाली बसूनच प्यावं असं सांगितलं जातं. अगदी बरोबर आहे. कारण पाणी जे आहे आपण उभं राहून पिल्यामुळं त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अगदी म्हणजे छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत. बाहेरून आपण जेव्हा येतो, बाहेरून आल्यानंतर कायम पूर्वी बादली पाण्याची भरून ठेवलेली असायची. ते पाणी मला आठवते अजूनही. मी आजोळी जेव्हा जायचे तेव्हा माझ्या आजीच्या घरी एक पाण्याची बादली आणि तांब्या असायचा. आम्हाला कळत नव्हतं. बाहेरून आलं की प्रथम ते पाणी पायावर घ्यायचं आणि मगच आत प्रवेश करायचं. म्हणजे आपण जेव्हा बाहेरून येतो तेव्हा असंख्य जीवजंतू आपल्यासोबत आलेले असतात आणि त्यांनी घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून ते पाणी पायावर घेणं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तिन्ही सांजेच्या वेळेला देवाजवळ बसून नामस्मरण करणं म्हणजे जणू काय एक प्रकारे ते मेडिटेशनच आहे. किती सुंदर, म्हणजे अतिशय छान अशा या प्रथा परंपरा आहेत. अगदी सकाळी उठल्यानंतर दारामध्ये पाणी शिंपडणं. आपण पाणी शिंपडल्यामुळं काय होतं, रात्रभर जमलेले जे जीवाणू कीटक आहेत ना ते दूर पळून जातात. आपल्या घरामध्ये ते प्रवेश करत नाही. कारण दार उघडण्यापूर्वी जी स्त्री जेव्हा उठते तेव्हा प्रथम ती काय करते, दारामध्ये पाणी टाकते, सडा टाकते, रांगोळी घालते आणि बाकीचे जेव्हा सदस्य उठतात पाहतात तेव्हा त्यांना ते फ्रेश वाटतं. म्हणजे रांगोळी हे सुद्धा मनाला एक उत्साह देऊन जातो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. आपला जो उंबरा असतो तो उंबरासुद्धा धुतला जातो, त्याचं पूजन केलं जातं. म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी अगदी शास्त्रीय कारण आहे, एक वैज्ञानिक कारण तर ते आहेच ना. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रथा परंपरा या काही चुकीच्या नाहीत. त्याला आपण अर्थ कसा लावायचा हा आपण शोधून काढायचा आहे. प्रथा म्हणून ते आपण त्याचं नाक मुरडायचं नाही, तर त्याच्या पाठीमागं सायंटिफिक काय कारण आहे हे सुद्धा शोधणं तेवढंच गरजेचं आहे. नमस्कार करणं असेल, आईवडिलांना असेल, म्हणजे तो मान राखला जातो. आपण घरातून जेव्हा बाहेर पडतो, बाहेर पडताना आपण काय करत असतो, देवाला नमस्कार करतो. देवाजवळ असलेला तो अंगार आपण इथं कपाळाला लावतो आणि बाहेर पडतो. म्हणजे आपण एक चांगली एनर्जी घेऊन, एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपण बाहेर पडतो. म्हणजे बाहेर जेव्हा जातो तेव्हा आपलं ते काम होणार आहे असं एक मनाला आपल्या दिलासा मिळतो आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपण बाहेर जातो तेव्हा ते आपलं हमखास काम होत असतं. अगदी छोट्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि याचं पालन तर आपणच करायला हवं. बरोबर ना. किती सुंदर सुंदर असे श्लोकी आहेत. अगदी मनाला अगदी ती प्रसन्नता देऊन जात असतात. खूप अगदी छान असे आहेत. मग आजच्या या वैज्ञानिक युगातसुद्धा काही गोष्टी आपण पाळणं गरजेचंच आहे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं असेल, आपल्या कुटुंबाच्या दृष्टीनं असेल, तर या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण दुर्लक्ष न करता आपणही त्या पाळणं गरजेचं आहे आणि आपल्या पिढीलासुद्धा सांगणं नक्कीच तेवढंच गरजेचं आहे. हे ध्यानात ठेवणं महत्त्वाचं आहे. चला मग त्याची सुरुवात आजपासूनच करा. कसे वाटले विचार अवश्य सांगा. तुम्हाला पटले असतील तर नक्की आणि नक्की कमेंट करून सांगा. फक्त व्हिडिओ पाहू नका, तर कमेंट करत चला की तुम्हाला विचार पटतात की नाही पटतात. कारण प्रत्येकाची वैचारिक पातळी वेगवेगळी असते, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. त्यामुळे माझे विचार तुम्हाला कसे वाटतात हे अवश्य सांगा आणि याबद्दल तुमचं मत काय आहे हे सुद्धा तुम्ही अवश्य नोंदवा. चला, सर्वांना अगदी मनपूर्वक धन्यवाद. स्वस्थ रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा आणि हसवत पण रहा.